नमस्कार मंडळी, होलीच्या शुभेच्छा। आज धुलीवंदन निमित्त आपण फार्म हाऊसला पार्टी करतोय। फार्म हाऊसला म्हणजे फार्म हाऊसच्या बाहेर करतोय। आपली मित्रमंडळी आली आहे, सगळी इकडे गेलेत कुठेतरी नाला आहे, त्या नाल्याच्या साईडला। तर चला पार्टीला काय काय एन्जॉय करतोय तुम्हाला दाखवतो। तिकडे जाऊन आपण भेटू, मग दाखवतो तुम्हाला। चला बाय। या बाजूला आपली मंडळी गेटवरती गाड्या ठेवल्यात सगळ्यांनी। एक गाडी पुढे गेली इकडे, काय माहिती कुठे गेलत। या रस्त्याने या मला सांगितलंय। आता चला बघू पुढे कुठं रस्त्यात काय काय आहे, कुठल्या साईडला गेलेत सगळी, त्यांना शोधू। आणि आज बहुतेक वनभोजनच आहे, वनभोजनचा प्लॅन आहे धुलीवंदन निमित्त। बघू काय काय प्लॅनिंग आहे, काय बनवायचं आहे काय नाही, तुम्हाला तिथं दाखवतो। सगळी मंडळी आपली मित्रमंडळी या साईडला। हा आपला फार्म हाऊस आहे, बाहेर बाजूने सगळं जंगल वाढलंय। चला बघू। आपली एक गाडी या बाजूला, एक गाडी उभी राहिली। या साईडला कॅनल आहे, तर बघू कॅनल मधून पोरं पलीकडे गेले, कुठल्या बाजूला गेले बघू त्यांना आपण। भाजी आहे, तर मंडळी जो नाला, नाल्यातून पलीकडे चाललोय। इकडे निशू उभा आहे। चला चाललो कॅनल क्रॉस करून पलीकडच्या साईडला। चला कॅनल क्रॉस करून चाललोय पलीकडं। ती आपली फार्म हाऊसची टाकी दिसते। या साईडला कॅनल, पाणी मस्त वाहतोय, गारगार पाणी आहे। तर चला पाण्यातून आपण पलीकडे चाललोय। तर पोरं आपली पलीकडच्या साईडला आहेत जंगलामध्ये। या साईडला कोणतरी मासे पकडतात वलामध्ये, जाम मासे आहेत, लोक मासे पकडायला लागलेत। तर आपण चाललोय जंगलात। ही गँग सगळी कुठे गेली माहीत नाही, त्यांना शोधत शोधत जाऊया आपण। या साईडला भात लावलाय, इकडूनच कुठून तरी जायचं आपल्याला। एक मिनिट, तर ह्या जंगलात कुठेतरी पोरं गेलेत। या साईडला भात मस्त लावलाय। चला जंगलातून चाललोय आपण पोरांना शोधत शोधत। कुठल्या साईडला बसलेत माहीत नाही, रस्ता पण भेटत नाही, सगळीकडून पॅक आहे एकदम। काय माहित कुठून गेलेत, कशी गेलेत, शोधू आपण त्यांना। आवाज तर येतोय या साईडला आवाज येतोय। भरपूर जंगल आहे, काटे पण आहेत। आणि फायनली गँग आपली दिसलेली आहे। ही बघा आपली गँग, या बाजूला सगळी आपली मंडळी आहे। चला हा कॅनल, कॅनलच्या बाजूलाच आपली मंडळी। कॅनल आहे, विहीर आहे इकडं। या साईडला पलीकडे भाजी बिजी लावली कोणीतरी। आणि ही सगळी मंडळी आपली। प्रतीक काय कुठल्या जंगलात आणलाय? आमच्या मामाकडून बरंच काय काय चिकन बिकन घेऊन आलेत। बघू आता निशू तर लाल पिवला झालाय। इकडे काय नवरदेव तर काय पिवलाच झालाय आता। एकटं नवरदेव रात्री नारळ टाकून आलाय येदवलीला, येदूल। तर चला मग आपण भेटू पुढं, काय काय बनवतात बघू। फायनली या बाजूला टोप ठेवलाय, चिकन घालायला घ्यायचे वाटतं, बघू। इकडे पकोडे बनवायचे आहेत, पकोड्यांसाठी चिकन आणलाय। नाही कलिंगड, तेजा कलिंगड घेऊन आलाय। दादा मल्यामधून काढून त्याला भाजायचे, याला भाजून खायचे। याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि चिकन टाकून कलिंगड भाजून खायचे। तुम्हाला दाखल। तू काय रे तिकडे हसतोय? नवीन आयटम बनवायचे म्हणून तुला लाज वाटते का काय? खाऊन बघ। याला काय झालं समजत नाही, पोट सुटलाय नुसता पोट याला। नाही तिसरा महिना आहे। ठीक, या साईडला कांदा चिकन साठी तयार करतोय।
प्रत्येक आला लसूण टाक. कांदा आपला मस्त लाल झालाय. आणि या बाजूला भाताची तयारी चालू आहे. या साईडला भात आहे. आला लसूण पेस्ट आणले बघ ही. नाही ती नको. आणि ह्या बाजूला एक चूल आपली पकोडे बनवण्यासाठी चालू आहे. आपला हरेश भाऊ जोरात आहे इकडे चूल पेटवतोय. आम्हाला नव्हे पार्टी काय म्हणतो ते इकडे पकोड्याची तयारी चालू आहे. तर आपण पकोड्याची तयारी करून घेऊ. तोपर्यंत प्रत्येक इकडे चिकन करून घेतोय आपण. चिकन धुवून घेतलंय पकोड्यांच्यासाठी. आता कॉर्नफ्लोअर टाकून घेतो आपण. प्रत्येकाचे अंडर एक दिलाय. राहुलच्या अंड्यावर व्हिडिओ आपल्या आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतो. आणि हऱ्याचे अंडर जाल पेटवतो त्याचे अंडर कॉर्नफ्लोअर टाकून झाला जा. तर आपण आला पेस्ट टाकून घेतो. प्रत्येक या साईडला आला लसूण पेस्ट टाकतोय चिकन मध्ये. तोपर्यंत आपण या बाजूला आला लसूण पेस्ट टाकून घेऊ. नाही आला लसूण मिरची ची पेस्ट टाकून घेऊ पकोड्यांच्यासाठी. मस्त स्पायसी बनवू. पण दे थोडीशी आम्हाला. ही प्रत्येक हे पण घे तुझ्या याच्यात थोडीशी. तर आपलं कॉर्नफ्लोअर झालंय टाकून. आपण सॉस टाकू. सोया सॉस या साईडला डार्क सोया. चवीनुसार डार्क सोया टाकलाय. तर चिल्ली ग्रीन चिल्ली टाकू. सॉस टाकतो दे ना. ग्रीन चिल्ली सॉस. थोडं मीठ टाकू. काय कामाचं नाही आपण आता कलर टाकतो थोडा. घरी काय म्हणून थोडासा थोडा टाकतो घरी खायचे. तर लोकांच्या आतड्या लाल करतो आम्ही. एक अंडा टाकून घेऊ. एक कशाला 2 टाका. 2 टाकू. आपल्यालाच खायचे. 3 टाका. आमलेट पण करायचं. तुझी अपेक्षा काय आहे? इकडे काय करतो? ठेवू कडे तापत बसू या काय रेडी केल्यावर तुम्हाला दाखवतो. प्रत्येकचा इकडे मसाला तयार होतोय. या साईडला तयारी जोरात चालू आहे. हरेश भाऊ आता चिकनच्या याच्यात पाणी टाकतोय. वाटण तयार झालंय. प्रत्येकने मस्त मसाले टाकून असा स्पायसी स्पायसी बनवलेला वाटतोय. धना पावडर टाकतोय का हलद आहे हिरवी. धना या साईडला पाणी पण आपला गरम झालाय. त्याच्यात मसाला आहे घरचा. हा सुट्टा मसाला आहे घरचा आपला एकदम स्पेशल आगरी स्पेशल मसाला आहे. तो पण टाक थोडा. घरी बनवलेला मसाला. हा घरी बनवलेला आहे. हा होऊ दे. मस्त तिखट होऊ दे. सगळी तिखट खाणार आहेत आपली. आणि माझा हात बघा कसं लाल. बघा कलर कुठला लाल वाटतोय मला जास्त सांगा. चिकनचा वाटतंय का माझा? चिकनचा. तुमचं नाही. इकडे चिकन पण मस्त रेडी आहे पकोड्यासाठी. आपली नदी पण जवळ. मी काय म्हणतो हरेश भाऊ आपला तेल कढईमध्ये टाकून घ्या. आता चला आपण पकोडे काढून घेऊ. या साईडला तांदूळ टाकून घ्या. पाणी पण गरम झालंय. आणि मीठ पुडी इथंच आहे जागीच चांगली जमलती. प्रत्येकने खरंच मस्त केलं. एकदम ग्रेव्ही मस्त झाले. आणि बिना वाटणाचं आम्ही चिकन बनवतोय. बघू कसं झालं त्यानंतर आपण सांगू सगळ्यांना. फायनली या साईडला भात पण टाकून झालाय. आणि आपण आता इकडे तेल गरम झालाय. पकोडे सोडून घेतो. कारण पुढच्या पुढे पोरांना जरा टाइमपास पाहिजे. स्टार्टर चिकन आणि भात होईपर्यंत मस्त पकोडे बनवू आपण. गरम गरम पकोडे. हरेश भाऊ काय म्हणतो मग पकोडे कसं वाटतं तुला? हे बनवलेला कसं वाटतोय? होतील ना चांगले टेस्टी होतील ना? आणि थंडा आणलाय ना आपल्याला सगळ्यांना. आजच्या दिवस जरा शुगर माझी बाजूला ठेवू. जाऊ दे वाढला तर वाढलं शुगर कोलेस्ट्रॉल. आज खाऊ सगळा मस्त मजा करू. काय जिंदगीत रोग बीक सगळं येणार आहेत. एन्जॉय एकदाच. त्या साईडला चिकन टाकतोय आपला भावेश. त्या साईडला निशू भात बनवतोय. आणि मी स्वतः या साईडला पकोडे तयार करतोय. मंडळी तुम्ही पण नक्की एक दिवस या. तुमच्यासाठी पण आम्ही टाइम काढू. सगळ्यांसाठी सगळ्यांना पकोडे भात चिकन मस्त बनवून खायला घालू. त्याच्या काय म्हणतो? काय नाही तर ते पकोडे कसे खायचे ते बघतोय मी आता. चालेल तर चला मंडळी तयार झाले का तुम्हाला दाखवू परत. आलो. हा या साईडला प्रत्येकनी चिकन टाकून घेतलाय.
भाव्या प्रतीकला मदत करतोय आज. मी जरा आज तिकडे बिझी आहे. चिकन चालू आहे. गुड आज गुड्ड्याला आमच्या मस्त तयार करायला घेतलाय. गुड्ड्या काय ते अंडा आहे कसला आहे? चिकनला पण मस्त लाल कलर आलाय. बिना वाटणाचा चिकन मस्त स्पायसी. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आज आमचा प्रतीक माझी जागा चालवतोय. हा सगळे माझे चेले शिकलेत आणि खरंच आज मला त्यांचा उपयोग होतोय असं वाटतंय मला. या साईडला तेजस पण मला मदत करतोय. तेजस शिकला भावा तू खरंच. आणि एक माणूस आम्ही जाल पेटवाला. नेक्स्ट टाइम तो पण तेजाची जागा घेणार आहे. सगळं माझ्या पोटावर पाय देतील कालांतराने हे धंदा टाकतील. आणि इकडे मस्त गार गार पाणी वाहतोय. खरंच एवढा मस्त नेचर आहे ना. नेचरचा आनंद घ्या. परत तुम्हाला दाखवू आम्ही. चला या बाजूला आपण पकोडे तयार झालेत आपले सोडलेले. इकडे परत टाकलेत तर बघू कसा पकोडा झालाय. मस्त एकदम कुरकुरीत. सांग बघा कसं झालाय पकोडा? खूप छान अप्रतिम मस्त लागतो ना. आणि या साईडला आमचा हरेश भाऊ काहीतरी नवीनच मस्त बनवताना दिसतोय. मूग डाळ, शेंगदाणे, टॅमॅटो, कांदा आणि लिंबू पण पिळणार आहे त्याच्यात. आणि या बाजूला अंडी पण टाकणार कच्ची. या बाजूला आम्ही थंडा मस्त गार करत ठेवलाय. थम्सअप बर्फ बिर्फ जार मध्ये टाकून आणि पकोडे आणि थंडा. या बाजूला चिकन शिजतोय. याच्या गावात काय खरा नाही. रसा वाढला वाटतं. जाऊ दे पक्का रसा पिऊ आज. रस्ता नाही सामान झालं तुम्ही. आणि या बाजूला काय तेजा फक्त खायचं काम करतोय. पत्रावळी पुढ्यातच घेऊन बसलाय भीक मागे हो. जालकर जरा. या बाजूला आमचे पकोडे खाऊन मस्त झालेत. आणि थंडा पाण्याची पोरं जाम गरम गरमच खायला बी लागलं. आणि थंडा पण संपलाय. एवढाच राहिलाय. या बाजूला निशू पकोडा तलतोय. निशू पण शिकला आता. मस्त गरम गरम चालू मध्येच आम्ही बहुतेक संपवलेत. निशू म्हणतो या पकोडा खायला. आणि प्रत्येकनी पण इकडं चिकन बनवलंय. रसा बघा कसा लाल लाल दिसतोय मस्त एकदम. आणि इकडे परत तो चिकन असा सुक्का तयार करतोय. रसा काढून घेतलाय. चिकन बघा कसा मस्त बनवलाय. प्रतीकच्या हातचा चिकन शिकला प्रतीक. लग्न झाल्यावर सगळी शिकतात. प्रतीक पण शिकला. लग्नाच्या आधी शिकला का तू? प्रॉब्लेम नको. पोट जाम मोठा झाला रे पण तुझा. 6 महिने माझा आत गेला आणि तुझा बाहेर आला. जिसको पेट नहीं वो सेट नहीं. ज्याला नाही पोट तो बरोबर. बापाची आपली मंडळी इकडे आंघोळ्या धुते. सगळी आंघोळ्या धुतात मजा करतात इकडं. आणि या बाजूला निशूच्या हाताला लागला. निशू पण आला. निशू दाखव कुठं लागला. 25. निशूच्या हाताला चांगलाच लागलाय. पडला पाण्यामध्ये. चिरलाय हात भरपूर. इथून वाटोला. चला फायनली या साईडला आमची मंडळी जेवायला बसले. प्रत्येकने तर काय लवकरच ताव मारलाय. 2 वाढू जेवून झालं. तिसरा घेतलाय. बोलवलं वहिनीने. या साईडला निशू पण घेतोय. इकडं आमचा हरेश भाऊ तर काय उरकतच नाही आज. पाहून बिवून आला विरीव मस्त तिकडं. इकडं त्याच्याला अजून कोणच काय देत नाही वाटतं. त्याच्या सगळ्यांच्या ताटाकडे बघतोय टकामका. फायनल त्याच्या ताटात भात आलाय आता. भात आलेला आहे. कशाला अशी जबरदस्त तरी आले. पक्का नको टाकू दादा. चिकन पण मला पण भात दे रे. नाही नको. पाना कशी कांदा कशाला टाकला मला टाकलाय. काय संबंध नाही. एवढं कांदा घेतलं. संबंध पण नाही. 1.5 कांदा घेतला. 2 कापलं. गप. अरे गप. आणि फायनली या साईडला भांडणं पण झाल्यात कांद्यावरची. प्रतीकने बघा आवऱ्यासारखं 4 कांदा घेतलं. कधी नाही भेटलं आमच्या हरे भाऊला एक पण नाही. ज्याचा तो घेईल. निशू तू माझ्या दोन घेतलं. हे थोडं वाढ. जास्त नको वाढू. तर बघूया चिकन कसा शिजलाय. हा काय चिकन शिजलाय मंडळी. खरंच एक नंबर. प्रतीक मस्त चिकन झाला का तू बनवलाय.
खतरनाक. अरे हो, कसं वाटलं चिकन? आज आपल्या प्रत्येकने बिना वाटणाचा बनवलाय. खरंच चिकन एक नंबर झालाय. शिजलाय पण खरंच मस्त एकदम. मागवलाय ना त्याला. जबरदस्त. थोडीशी वाट लावली प्रत्येक भावने. नाही मस्त झालंय. एक नंबर. तुम्ही विरत तू आला मस्त चिकन झालंय. ती व्हिडिओ घ्यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम प्रत्येकच आपला आचारी. मला आता सुट्टी. चला बाय बाय. मित्रांनो आमची पार्टी झाली तर आम्ही घरी चाललोय. हे बघा आमचा आर्या भाऊ एकटाच डोका काजवत निघलाय. आम्ही पण चाललो आता घरी. सगळी मंडळी पळाली. हे बघा चावी यांच्याकडनं गेटची तर इकडे येऊन सगळी थांबल्यात. मला चाले भांडी घासायला ठेवला तिकडं आणि सगळी पळाली. ही सगळी इकडे येऊन थांबल्यात. सगळी उन्हात तडफडतात. आता चावे माझे काय त्यांना माहिती गेटाच्या आत जाऊ शकत नाही. सगळी आता बसल्यात मस्त येऊन आणि मला भांडी घासायला ठेवलेला. आमचा आर्या भाऊ इकडे आता बायकोशी बोलतोय. चला नवीन लग्न जमलाय बोलू दे. मग कशी वाटली पार्टी? एकदम मस्त. एन्जॉय मजा आली सगळ्यांना. चिरला. चला मित्रांनो पार्टी कशी वाटली सांगा. मजा आली असली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड्ड्या कशी वाटली गुड्ड्या? आमचा पोट्या बघा. चला